नमस्कार, आपल्या कोकणमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की ह्या व्यक्तिमत्व जे आहे त्यांनी भाजपमधनं पहिली रायगड जिल्ह्यातली महिला सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रमाणे त्यांनी ग्रामपंचायतीचा कार्यभार स्वीकारलेला आहे. आज त्यांना पुन्हा एकदा नव्याने काहीतरी करण्याची इच्छा आहे म्हणून त्यांनी आता चरई खुर्द जो गण आहे आमचा तळा तालुक्यातला त्याच्यामध्ये त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि त्या अपक्ष निवडणुकीला सगळ्या पक्षाच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत. त्यांच्याशी आपण आज थोडीशी बातचीत करूया, कारण काय त्यांना आपण विचारूया की तुम्ही अपक्ष फॉर्म भरून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतलेला आहात. इथे पक्ष म्हणून कुठल्या पक्षाकडून उभे राहावं, कारण की पक्ष सगळेच एकत्र वर आहेत. मग आपण विरोधी पक्ष म्हणून राहिलो तरच आपण त्यांच्या विरुद्ध आवाज उठवू शकतो. त्यांच्यातच सामील होऊन परत त्यांच्याच विरोधात तर आपण नाही ना जाऊ शकत. आता योजना समजा तुम्ही मगाशी पण माझ्याशी ऑफ कॅमेरा बोललात की लोकांपर्यंत सुविधा पोहोचलेल्या नाही, तर कोणत्या प्रकारच्या सुविधा लोकांपर्यंत आतापर्यंत पोहोचल्या नव्हत्या म्हणून तुम्हाला अपक्ष उभं राहून तिथे निवडणूक लढवण्याची वेळ येते. सुविधाच माहिती नाहीत कोणाला खरं तर. इथे कुठल्या शासकीय आहेत, कुठल्या निमशासकीय आहेत, कुठल्या शेतकऱ्यांच्या आहेत, कुठल्या महिलांच्या आहेत, कुठल्या योजना आहेत ज्या सामान्य माणसापर्यंत पोहोचल्यात, त्या पोहोचल्याच नाही आहेत. त्यांना त्या योजनाच माहिती नाही आहेत. तर त्या योजनांची माहिती देणं, त्या योजना त्यांच्याकडनं राबवून घेणं, हे काम मला करायचं आहे. त्यासाठी म्हणून मी अपक्ष म्हणून उभी आहे. कोणत्या कोणत्या प्रकारची कामं तुम्हाला अशी वाटतं ती वंचित येतात ती तुम्हाला कामं करायची आहेत? बऱ्याच योजना आहेत. त्याच्यामध्ये खास करून महिलांसाठी मला फोकस द्यायचा आहे की ज्यामध्ये महिलांना आपला रोजगार तर आलाच, पण त्यासोबत त्यांच्या आरोग्याच्या बऱ्याचशा अशा अडचणी असतात की ज्या त्यांना त्या म्हणजे उघडपणे बोलू शकत नाहीत. मग अशा वेळी आपण एक महिला म्हणून मी त्यांच्यापर्यंत जाऊन बोलू शकते, पोचू शकते आणि त्यांच्या असलेल्या अडीअडचणी, त्यांच्या अडीअडचणीमध्ये होणारा जो काही त्रास आहे तो त्यांची आता इथे आपण तर तुम्ही बघाल तर इथे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा सुरळीत चालू नाहीयेत. तर त्यांच्यावर पाहणी करू शकते की बाबा तिथे काय काम चालू आहे, काय कमी आहे, तिथे काय कमतरता आहे. ह्याच्या आधी ज्या उमेदवार होते की ह्याच्या जी सत्ता होती त्यांच्याकडनं असं दुर्लक्ष झालं असं तुम्हाला वाटतंय का? साहजिकच फक्त नावाला उमेदवार म्हणून उभं राहायचं आणि मग नंतर मुंबईला जाऊन आपलं काम करायचं किंवा मीटिंग पुरता येणं एवढं आपण नाही करू शकत ना. तुम्हाला असं म्हणायचं की ह्याच्या आधीचे जे कोणी सत्तेमध्ये होते ते शासनापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि ते मुंबईला जाऊन राहिले असं तुम्हाला म्हणायचं? हो, आता उदाहरण काही तुमच्याकडे समोर आहेतच. आपले सभापती असू देत, पंचायत समिती सदस्य असू देत, त्यांनी काय केलं? त्यांनी मुंबईच गाठली ना शेवटी. फक्त मीटिंग पुरता येणं हेच तेवढं त्यांनी काम ठेवलं. लोकांपर्यंत पोहोचले का ते? मग आता ह्याच्यातनं तुम्हाला काय साध्य करायचंय की तुम्हाला म्हणजे इथून पुढे निवडून समजा तुम्ही आलात तर त्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही कशा प्रकारे काम कराल, कारण सत्ता त्यांची आहे. निवडून आलात तरच नाही, निवडूनच येईन आणि लोकांपर्यंत पोहोचेन. त्यांना आपल्या इथे खूप असा दुर्बल घटक आहे ज्यामध्ये शेतकरी वर्ग मोडतो, महिला वर्ग मोडतो. त्यांना त्यांच्या असलेल्या अडीअडचणीच परत त्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. प्रामुख्याने शेती हा व्यवसाय आपल्या इथे तळा तालुक्यामध्ये आहे. त्या शेती ह्या उद्योगाच्या अनुसरून कुठल्या प्रकारच्या उपाययोजना व्हायला पाहिजेत आणि व्हायला पाहिजे होत्या? शेतीपूरक व्यवसाय तर आहेतच, पण शेतीपूरक लागणारी जी साधने आहेत ती सुद्धा जेव्हा पुरवली जातात, ती पुरवली गेलेली साधने खरोखर त्या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का, की फक्त पुढाऱ्यापुरतेच मर्यादित राहतात आणि पुढाऱ्यांच्या घरात दिसतात? आपल्या सामान्य जनतेलाच विचारा, कुणाकडे आहे ती? त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचली आहेत का, की पुढाऱ्यांच्या घरी आहेत ती? ताडपत्री असू देत, पंप असू देत, अशा कितीतरी वस्तू आहेत जे शासन सामान्य जनतेसाठी पुरवतं. ते कुणाकडे आहे? पोचलंय सामान्य माणसांकडे, सामान्य शेतकऱ्यांकडे? आत्तापर्यंत जी शेतीपूरक असलेली लागणारी उपकरणं असू देत, बी बियाणं असू देत, ती जी पुढाऱ्यांच्या घरात गेली ती ह्यापुढे होणार नाही. ती मला सामान्यांच्या घरात, शेतकऱ्यांच्या घरात, जी गरजूवंत आहेत त्यांच्या घरात पोचवायची आहेत. त्यांना त्यांची गरज आहे, त्यांना तिथे त्यांना वस्तू भेटू देत ती. हा राहिला आपला शेतीविषयक प्रश्न. आता ह्याच्या पुढचा राहिला पायाभूत मूलभूत सुविधा, ज्यामध्ये येतात रस्त्यांची दुरुस्ती असू देत, शासकीय इमारती त्यांची दुरुस्ती. ह्या सगळ्यांची कामं घेतं कोण? कॉन्ट्रॅक्ट घेतं कोण? आपलेच पुढारी. घ्यावी ना पुढाऱ्यांनी कामं, पण कामं तरी व्यवस्थित करावी.
आपल्याच तळा बाजारातला रस्ता बघितला तर 3 वेळा वर्षातनं 3दा कामं करावी लागतात त्यावर. का? 2दा सिमेंट, नंतर 1दा डांबर. कशासाठी? ही जर आपल्या तळा शहरातली अवस्था असेल तर ग्रामीण भागामध्ये काय होईल? ग्रामीण भागाची अवस्था काय? या पुढाऱ्याने कामं घ्यायची, 5 वर्ष तीच कामं करायची, परत निवडून यायचं, परत त्याच्यावर पुन्हा तीच कामं करायची. कामं करा ना, पण कामं पण व्यवस्थित करा. मला कॉन्ट्रॅक्टर म्हणून निवडून नाही यायचंय. मला तुमच्यातला प्रतिनिधी म्हणून निवडून यायचंय. इथे तुम्ही बघाल तर कॉन्ट्रॅक्टर आणि पुढारी हे दोघंही एकच आहेत. सामान्य जनतेलाही कळतंय. मी बराच शोध घ्यायचा प्रयत्न केला की नक्की पुढारी कोण आणि नक्की कॉन्ट्रॅक्टर कोण. सगळेच सारखे, एकच. ही अवस्था आपल्या तळ्यातली आहे, शहरातली आहे, गावागावातली आहे. हा झाला आपला मुद्दा पायाभूत सुविधांचा. पुढचा मुद्दा आला शिक्षणासाठी. शिक्षणासाठी इथे राहिलीच कुठे आहेत मुलं? शिक्षकांना, अंगणवाडी सेविकांना मुलांना आणण्यासाठी घरोघरी फिरावं लागतंय. का? का तर महिलांना रोजगार नाही, पुरुषांना काम नाही. मग काय करणार? शाळाच कुठे आहेत? आहेत त्या शाळेमध्ये पट नाही. ही का परिस्थिती आली? कुणामुळे? या पुढाऱ्यांमुळेच. हे पुढारी फक्त जातात आपले कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी आमदारांकडे, खासदारांकडे. ह्या मूलभूत गरजा, ह्या मूलभूत लागणाऱ्या सुविधा ह्याबद्दल कोणी खरोखर चर्चा करतं का? का नाही करत? जर आपल्या इथे रोजगार वाढला तर इथे पट पण वाढेल, शाळेचा पट वाढेल. शिक्षणासाठी इथे पटच राहिलेला नाही. आपली सामान्य जनता जर इथे नसेल तर मुलं काय येतील इथे? त्यांना लागणाऱ्या मूलभूत गरजा त्या त्यांच्यापर्यंत नाही पोचल्या गेल्या. त्यांना लागणारा रोजगार तो नसेल तर कोण थांबेल इथे? कशासाठी? आणि मग पट कसा वाढेल? तो मला पट वाढवायचा आहे. आपल्या शाळा सुविधा, ज्या सोयी सुविधा आपल्या शाळांना भेटतात, अंगणवाडी भेटतात, त्या त्यांच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. मला कॉन्ट्रॅक्टसाठी आमदार खासदारपर्यंत पोचायचं नाही आहे. तर ह्या आपल्या सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते मला त्यांच्यापर्यंत पोचवायचे आहेत. त्या त्यांच्या सामान्य जनतेपर्यंत त्यांना पोचवून आणून द्यायच्या आहेत त्यांना. हे मला करायचं आहे. अशा किती सोयी सुविधा आहेत ज्या आपल्या तळ्यामध्ये अजून पोचलेल्या नाही आहेत, तर ग्रामीण जनतेपर्यंत कशा पोचतील त्या? पाण्याची सुविधा तीनदा येते, अजून चालू होत नाही. ह्या डिसेंबरला चालू होणार होती पाण्याची योजना तळ्यामध्ये, ती अजून नाही चालू झाली. तर ग्रामीण भागामध्ये कुठल्या योजना आणि कधी पोचतील त्या? का अजून आपण फक्त तेवढ्यापुरतंच मर्यादित राहायचं? मूलभूत गरजा किती मूलभूत गरजा? ह्याच्यावर आहे की नाही काही? ते कधी करायचं? की आपण खेडोपाड्यातले ह्याच विचारामध्ये राहायचं? आपल्याकडे पण मॉल झाले पाहिजेत की नको? की फक्त शेती आणि भाती एवढंच? मला तुमच्यातला प्रतिनिधी म्हणून मला निवडून यायचं आहे आणि ते तुम्ही मला नक्की निवडून आणाल ह्यावर मला पूर्ण विश्वास आहे. इथे आज मी संघटना, पक्ष, जात ह्यासाठी उभी नाही राहिली. आज फक्त मी आणि तुम्ही ह्याच्यासाठी मला अपक्ष म्हणून उभं राहावं लागलेलं आहे. ताई, तालुक्याच्या बाबतीत तुमची तळमळ कळते. आता आणखीन एक पंचायत समितीचं काम असं, जर तुम्ही निवडून जाणार असाल, ग्रामपंचायतीच्या कामकाजावरती नियंत्रण. तुम्ही सरपंच आलात म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो की ग्रामपंचायतीच्या कामकाजावरती लक्ष ठेवणं हे पंचायत समितीचं काम आहे. तर कशा प्रकारे ग्रामपंचायतीवरती लक्ष ठेवायला लागेल इथून पुढे, तुम्ही जर का पंचायत समितीवरती तुम्ही गेलात तर? आपल्या ग्रामपंचायतीमध्ये मी सरपंच होते, गिरणी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होते, तेव्हा मीच बघितलेला आहे, जवळून बघितलेला आहे कारभार ग्रामपंचायतीचा. किती वेळा एक बिल डबल निघतं. कॉन्ट्रॅक्टर कशा प्रकारे काम करून ते त्यांची काय म्हणतात ना, बिलं डबल फाडली जातात. वीज दिव्याची बिलं असू देत, ती का? तो शासनाने दिलेला पैसा ग्रामपंचायतीतल्या नागरिकांसाठी आहे की ह्या कॉन्ट्रॅक्टरचे पोट भरण्यासाठी आहे? तर त्याच्यावर वचक ठेवण्यासाठी मला उमेदवार म्हणून उभं राहावं लागलंय. मला ठेकेदार म्हणून निवडून यायचं नाहीये. ईश्वर कृपेने माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. जनता सुद्धा आता ठेकेदारांना कंटाळलेली आहे. आता जनतेला एक नवा उमेदवार हवाय, ज्यामधून त्यांना त्यांच्या समस्या सोडवल्या जातील. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबईला राहणारा प्रतिनिधी नकोय त्यांना त्यांचा स्थायिक इथला उमेदवार हवाय, जो त्यांच्या समस्या जाणून घेईल आणि शासनापर्यंत पोहोचवेल आणि शासनाच्या ज्या योजना असतील तो त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि त्यांच्या समस्या
सोडवेल. मला ठेकेदार म्हणून निवडून यायचं नाही आहे. ईश्वर कृपेने माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. जनतासुद्धा आता ठेकेदारांना कंटाळलेली आहे. आता जनतेला एक नवा उमेदवार हवा आहे, ज्यामधून त्यांना त्यांच्या समस्या सोडवल्या जातील. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबईला राहणारा प्रतिनिधी नको आहे त्यांना. त्यांना त्यांचा स्थायिक इथला उमेदवार हवा आहे, जो त्यांच्या समस्या जाणून घेईल आणि शासनापर्यंत पोहोचवेल आणि शासनाच्या ज्या योजना असतील तो त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि त्यांच्या समस्या सोडवेल. त्यामुळे मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.